नमस्कार श्रोतेहो, सोनेरी पाणी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत यात्रा कथा साक्षीची भाग 1. यात्रा ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे. या कथेतील साक्षी फॅशन डिझायनर आहे आणि ती तिचे बुटीक चालवते. ती, तिची आई आणि तिचा 6 वर्षांचा मुलगा आदित्य असे तिघे मुंबई शहरात राहतात. वाचू साक्षीची कहाणी यात्रा या कथेत. गावाकडील यात्रेचे दृश्य. मोठ्या यात्रेतील पाळणा. छोटे मोठे सगळेच त्यात बसून त्याचा आनंद घेत आहे. मंदिरावर छान लाइटिंग. यात्रेतील दुकानं गर्दीने तुडुंब भरलेली. वहिनी साहेब, नुसतं बघताय काय? घ्या की काहीतरी. तुमच्या तिकडल्या परीस भारी नाही, पण इथली आठवण म्हणून घ्या. अचानक काहीतरी गडबड. इकडे तिकडे पळायला लागले. काय झाले? राधाताई, हे असे का पळतायत? वहिनी साहेब, मागवा, काहीतरी बिनसलं वाटतं. एक व्यक्ती धापा टाकत. वहिनी साहेब, मागे फिरा. तेवढ्यात मागून एक बंदुकीची गोळी झाडल्याचा आवाज आणि त्यानंतर एक भारदस्त पुरुषी आवाज. अजिंक्यराव. मोबाईलमधला अलार्म वाजला. साक्षी घाबरून जागी झाली. तिने घाईने अलार्म बंद केला. ती पूर्णपणे घामाने भिजली होती. हातानेच तिने कपाळावरचा घाम पुसला. बेडच्या शेजारी साईड टेबलवर पाण्याचा जग होता. साक्षीने ग्लासमध्ये पाणी घेतले. ते तिने एका दमात सगळं पाणी पिऊन टाकले. ग्लास टेबलवर ठेवला. अजूनही तिच्या छातीतील धडधड थांबली नव्हती. तिने तसेच मागे बेडवर डोके टेकवलं. डोळे मिटून घेतले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. 2-3 मिनिट ती तशीच बसली. थोड्या वेळाने तिने स्वतःला सावरत डोळ्यातले पाणी पुसले. पडलेल्या स्वप्नामुळे ती खूप अस्वस्थ झाली होती. तिने शेजारी बघितले. 5-6 वर्षाचा छान गोजीरवाणा मुलगा शांत झोपला होता. साक्षीने त्याच्या कपाळावर हळूच आपले ओठ टेकवले. त्याच्या केसांमधून प्रेमाने हात फिरवला. ती तशीच त्याच्या शेजारी आडवी झाली. अर्धा 1 तासाने कोणाच्या तरी बोलण्याच्या आवाजाने साक्षीला जाग आली. साक्षीने मोबाईलमध्ये बघितले. 7:30 वाजले होते. उठून ती रूममधून बाहेर आली. आई, कोणाशी बोलत होतीस? अगं, ही आपली कामवाली विना आज येणार नाही म्हणून सांगायला आली होती. का? तिची आई आजारी आहे म्हणून गावाकडे जाणार आहे भेटायला. अच्छा, फ्रेश हो, तुझ्यासाठी चहा ठेवते. हो, आलेच. साक्षी आणि तिची आई डायनिंग टेबलवर बसून चहा घेत होत्या. चहाचा पहिलाच घोट घेतल्यावर साक्षी म्हणाली, मस्त झालाय चहा. आत्ताशी कुठे डोकं हलकं झालं. काय ग, काय झालंय डोकं जड व्हायला? आईने काळजीने विचारले. साक्षीने डोळ्यावर येणारे केस मागे करत आईकडे फक्त बघितले. साक्षीच्या हातावर हात ठेवत आई तिला समजावत, परत तेच स्वप्न? साक्षी, तू कधी निघणार आहे बाहेर या सगळ्यातून? तुला आता बाहेर यायला हवे यातून. आधीसाठी तुला हे विसरून पुढे जायला हवं. आई, मी प्रयत्न करते ग, पण 5 वर्ष होत आले तरी त्या गोष्टी डोक्यातून जात नाहीत. या दोघी बोलत असतानाच पहाटे साखर झोपेत असलेला छोटा आदित्य ओरडत चालला. मम्मा, आजी. अरे, उठला माझा सोना, ये इकडे. असं म्हणून आजीने आदित्यचे 2-3 पापे घेतले. मम्मा, आज आपण आईस्क्रीम खायला जायचं. तू प्रॉमिस केलं होतं मला. हो ना ग आजी? आपल्या बोबड्या बोलात आदित्य म्हणाला. हो तर? आई साक्षीकडे बघत हसून म्हणाली. हो, जाऊ. संध्याकाळी दोघंही रेडी राहा. मी शॉपमधून आले की लगेच जाऊया. आता मी आवरते, नाहीतर मला उशीर होईल जायला. आधी तू पण लवकर आवर, आजीला त्रास देऊ नको. असे म्हणून साक्षी आवरायला गेली.
ठरल्याप्रमाणे साक्षी संध्याकाळी लवकर घरी आली होती. त्यानंतर सगळे फिरायला बाहेर गेले. त्यांना घरी यायला रात्रीचे 9 वाजले होते. आज किती मज्जा आली ना आजी? छोटा आदित्य उड्या मारत म्हणाला. हो ना, खूप मज्जा आली. आजी त्याला प्रतिसाद देत म्हणाली. हो, आता लवकर झोपा, उद्या स्कूल पण आहे. साक्षी. जातो ग मम्मा, पण नेक्स्ट संडेला पण जायचे. आदित्य लाडात येऊन म्हणाला. ते आता नंतर बघू, आधी जाऊन झोपायची तयारी कर. असे म्हणून साक्षीने आदित्यची पप्पी घेतली. आजी आपल्या लाडक्या आदित्यला घेऊन गेली. थोड्या वेळात दारावरची बेल वाजली. साक्षी स्वतःशीच घड्याळात बघत, आत्ता कोण असेल हा विचार करतच त्याने दार उघडले. बाहेर एक व्यक्ती उभा होता. कोण तुम्ही? मी महादेवनगरहून आलोय. आत येऊ का? महादेवनगर हे नाव ऐकून साक्षी पुतळ्यासारखी स्तब्ध झाली. थोड्या वेळ काहीच बोलली नाही. तिच्याकडून काहीच उत्तर आले नाही. त्यामुळे ती व्यक्ती पुन्हा एकदा, वहिनीसाहेब आत येऊ का? क्रमशः. काय झाले साक्षीला? कोण असेल ती व्यक्ती? साक्षीचा आणि महादेवनगरचा काय संबंध? वाचूया पुढच्या भागामध्ये. श्रोते हो, हा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.